नमस्कार, कृषी जागरण मराठीमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते। पॉवर्ड बाय स्टेट इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्त्वाची बातम्या। मध्य प्रदेशाच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। राज्य सरकारने किमान समर्थन मूल्य म्हणजेच MSP वर गहू खरेदीसाठी नोंदणीची मुदत वाढवली आहे। यापूर्वी ही अंतिम तारीख 31 मार्च 2025 होती, जी आता 9 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गोविंद सिंग राजपूत यांनी ही माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितांचा विचार करून घेण्यात आला आहे। मंत्री गोविंद सिंग राजपूत यांनी अशा शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की ज्यांच्या अद्याप ही सरकारी खरेदी केंद्रावर गहू विक्रीसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी 9 एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी। त्यांनी सांगितले की गव्हासाठी किसान समर्थन मूल्य 2425 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले आहे। तसेच राज्य सरकारतर्फे 175 रुपये प्रति क्विंटल बोनस ही दिला जात आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण 2600 रुपये प्रति क्विंटलचा लाभ मिळत आहे। मंत्र्यांनी माहिती दिली आहे की 31 मार्च पर्यंत राज्यातील 15,09,324 शेतकऱ्यांनी गहू खरेदीसाठी नोंदणी केली आहे। आता नोंदणीची कालावधी वाढवण्यात आल्याने आणखी शेतकऱ्यांचा या योजनेचा लाभ मिळू शकतो। दरम्यान सरकार पराली जळल्यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। तर भोपाळमध्ये या विषयावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीचे अध्यक्ष प्रमुख सचिव पर्यावरण डॉक्टर नवनीत मोहन कोठारी होते। या बैठकीत कृषी कल्याण आणि कृषी विकास, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, महसूल, फलोत्पादन विभाग तसेच मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सहभागी झाले होते। बैठकीत धान आणि गव्हाच्या कापणीनंतर जाळण्यात येणाऱ्या परालीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे। प्रमुख सचिव डॉक्टर कोठारी यांनी कृषी विभागाला निर्देश दिले आहे की गव्हाच्या कापणीत वापरल्या जाणाऱ्या मशिनीमध्ये रिपर बॅलर बसवणे अनिवार्य आहे। याशिवाय परालीच्या पर्यायी उपयोगाला चालना देण्यासाठी राज्यातील ताप विद्युत प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचेही आदेश देण्यात आले आहे। राज्य सरकारने दिलेल्या या सवलतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून किसान समर्थन मूल्याचा लाभ घ्यावा। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी। धन्यवाद।